स्कॅनरवर उजेड नाही जात. लाईट दाताचा लाईट दाखवसा मामा हे कसे बरं काय हरकत नाही, तुम्ही स्कॅनरवर पैसे मारू शकता. आणि विशेष सूचना लक्षात ठेवा, आम्हाला कंट्रोलचे तांदूळ अजिबात जमणार नाही. खंडा नाही, कंट्रोलचे तांदूळ अजिबात नाही. तो कसा कंट्रोलचा तांदूळ ठोकर तांदूळ खावा, तर आमचा पोट आम्ही जर पोटात खालून तर पोट मुद्दा मारून येते. अजिबात आम्हाला कंट्रोलचे तांदूळ जमणार नाही. वाटलेच तुमच्या इकडे जय श्रीराम पिकते, मोहरा पिकते, केसर पिकते, तर तुम्ही बारीक धानाचे बारीक तांदूळ आम्हाला आम्हाला क्विंटल दीड क्विंटल कुळो दीड कुळो एवढे आणून द्या. आज तुम्हाला जर वाटत असेल कुळो 2 कुळो जर जास्त होते काही हरकत नाही, तुम्ही आम्हाला क्विंटल 2 क्विंटल आणू शकता. आणि तुम्ही जर आणून देऊ शकत नसाल तर काही हरकत नाही, माझा मामा तुमच्या अंगणात बंडी लावते, फक्त बंडीवर आणून द्यायचं काम तुमचं. बरोबर आहे मामा. म्हणून सर्वांना अशी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही आपापल्या परीने जे होते ते आम्हाला दान करा. मामा सांगा, मी का म्हणतो लाखोरीची दार फुकारू का? लाखोरीची दार फुकारू का? नाही का? ठीक आहे. मामाच्या सूचनेनुसार मामाला लाखोरीची दार जमत नाही, कारण का मामाने जर लाखोरीची दार खाल्ल्यानंतर मामाचं वातावरण बिघडते आणि खालची ट्रॅफिक टोटली जाम होते. त्याच्यामुळे आम्हाला लाखोरीची दार जमणार नाही. वाटल्यास तुम्ही आम्हाला चण्याची, उडदाची, मुंगाची आणि वटऱ्याची, मी का म्हणतो मामा वटाण्याची जास्त पतली होईल का दार? पतली होईल का म्हणतो? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही चणा वटाण्याची, उडदा मुगाची आणि मसूरची दाळ तुम्ही आम्हाला आणून देऊ शकता. पायली दीड पायली 2 पायली आपापल्या परीने जे होते ते तुम्ही आम्हाला दान करा, धर्म करा. आणि उपस्थित असलेल्या सर्व भावी भक्त मंडळींना एवढंच विनंती करतो, आणि माझे लांबलेले जे 7-8 शब्द आहेत ते 7-8 शब्द माझा डावा पाय उजव्या पाय लावतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. निवडणुकीला उभा एवढा लंबा भाषण जोडून राहिला, कोणी दान नाही करत आहे. तू थांब, मी बोलतो कसा बोलायचा, समजलास का? ठीक आहे, बुजुर्ग माणूस तू बोल. हातात काले टोरे पुस्तक गाठी मामा. माझ्या माय बापू आम्ही 2 दिवसापासून उपाशी आहोत. पोटात अन्नाचा कल नाही. ए मावशी, ए काकी, हो दादा, 10-20 रुपये दान कराव, 10-20 रुपये भीक द्याव असा म्हणा लागते. तेव्हा कुठे लोक पैसे देते असा म्हणा लागते मामा. म्हणजे भाषणाची सुरुवात कुठून करावं लागते? माय बाबा पासून. म्हणजे हे का तुझ्या मायचे का नवरे होत का हे एवढे? जुन्या डायलॉग बोलशील तर कोणी भीक देणार आहे का? तुझ्या ज्यानं जमत असेल तर बोल, नसेल तर नेमकं पण भाषण देतो. आता तू थांब ना, मी देतो. माय बाबा, आम्ही तुरुक बाबाच्या यात्रेला जातो, तेव्हा दानपेटी दान करून पुण्य मिळवा. तुमचं दान वाया जाणार नाही. तिथल्या भुकेले आणि तहानलेल्या भक्तांच्या उपकार जाईल आणि तुम्हाला पुण्य लाभेल असं म्हणावं लागते. समजलास का? असा बोलल्यावर कोणी भीक देते? झालं तुमचं भाषण, मी देतो आता भाषण. बोला, तुरुक तारुक बाबा की जय. तुरुक तारुक बाबा की जय. व्यवस्थित बोल, नाही तुला आता खाशील. चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. जबरदस्त. बोला, तुरुक तारुक बाबा की जय. तुरुक तारुक बाबा की जय. माझ्या दोस्तांनो आणि माझ्या दोस्तिनींनो, आम्ही तुरुक तारुक बाबाच्या यात्रेसाठी जातो. तुरुक तारुक बाबाच्या यात्रेसाठी खूप दूरून आलोय ना, खूप दूर जाता, खूप दूरून आलोय. पादयात्रा करत का खूप दूर जाता. कोणती यात्रा? नाही मामाला विचारतो. अरे कोणती यात्रा? यात्रा म्हणायचं. पदयात्रा. पदयात्रा करत जाता. पदयात्रा करत याच्यासाठी जाता की आम्ही तुरुक तारुक बाबाचे खूप मोठे भक्त हो, म्हणून आम्ही पदयात्रा करत जाता. असा गैरसमज करून घ्यायचा नाही की आम्ही गरीब भिकारी आहोत. नाही, आमच्या इकडे 4-4 गाड्या आहेत. त्या 4-4 गाड्यावर 4-4 ड्रायव्हर ठेवले आहेत. त्या 4ही गाड्याचे चक्के फुटले आहेत. बाबा, पहिली
इज्जतीचा फालुदा करून राहिले, भाषण देऊन राहिली ना मी. तुझी इज्जत किती आहे इज्जत तुझी? चुप रे बेवड्या, चुप. हा, कुठं होती मी? कुठे होती? 4 ड्रायव्हर. चाकरीत आहेस? हाँ का? हाँ, अब मैं विषय. हाँ हाँ, चलाव ना नैनो से बांध रे, चलाव ना नैनो से बांध रे, तुम्ही करा आम्हाला दान रे, आमच्या मागा युवराज प्रधान रे, कधी कधी मला नाही रात भान रे. हा, टुरुक टारुक बाबा, मेन विषय सोडला आपण. टुरुक टारुक बाबा कोण आहे? टुरुक टारुक कोणाला माहित आहे? कोणाला माहित आहे? तुम्हाला माहित आहे कोण आहे टुरुक टारुक बाबा? कोण आहे? कोण टुरुक टारुक बाबा? कोणाला माहित आहे कोण आहे टुरुक टारुक बाबा? तुम्हाला माहित नाही कोण आहे टुरुक टारुक बाबा? ए, सांग कोण आहे टुरुक टारुक बाबा? तुझा नवरा असेल टुरुक ना टारुक करून राहिली. सांग ना कोण होता? बाबा, कोण आहे टुरुक टारुक बाबा? तुरुक टारुक बाबा हे तुरुक टारुक बाबा टुरुक टारुक बाबा आहे, टुरुक टारुक बाबाच आहे. तर बोला, 1 2 3 4. अशा उठला नको म्हणू. जय जय काय पण बेलण्या, एक लाडू फुटला, टुरुक टारुक बाबा उठला. आता बरा लागते. ठीक आहे, उठला म्हणतात तर उठला. एक लाडू फुटला. उठला म्हणलं तर उठला, झाला तरी उठला. चुप. हा, उठला. यांना पाहून नाही, मला पाहून तरी दान करा, धर्मा करा. हा, मामा चल 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 चल. मी का म्हणतो थकलो का तुमच्या भासलायच्या पाय नाही देत कोणी नाही देत. मी का म्हणतो असे करू मला मस्त तहान लागले थोडी थोडी पाणी पिऊन येऊन म्हणतो. मामा थोडी थोडी पाणी नाही, थोडं थोडं पाणी पिऊन येऊ. दिमाग खराब झाला. चल तिकडे चल ते बाटल. चल म्हटलं. चल चल बरं लवकर चल. कालू कुठं चालले? अरे तहान लागले पाणी पिऊन येतो म्हणतो. थोडी थोडी पाणी कोण पित? कोण पिते थोडी थोडी पाणी? चालले मला सांगाले का? जागा साईता चुपचाप. मी घेऊन येतो पाणी, नाही तर जाण बाहेर आणत हसू द्या. काय बोलतोय अरे पागल आहेस का काय आहेस तू? हे एवढ्या नवऱ्या गावामध्ये एवढी जानजान पोरगी तू एकटीच असेल आणि थर गावातला कुत्रा एखादा मागे तुझ्या मागे लागला म्हणजे मग तो कुत्रा तू आहे, समजला? किडेल दात्या, मी जातो आणि पाणी घेऊन येतो आणि बाकीच्या गावातल्या कुत्र्याला सांभाळून घेईन मी. तू पायची गोष्ट आहे खरं. हे हा नवळा गाव आहे बरं. पाय बरं. हे डुबे थांबे. हे मामा मामा तू बस देवाच्या नावानं मामा का दिमाग लावतोस तू? तुझ्यासारखा रिकामी शिशी दिलो तर माझी माझी शिशी देऊ माझ्या तू बस चांगला बसणार नाही तसाच बसतो मामा. मी का हा दिमाग लावतोस मामा. बस तुझ्यासारखा दारू पिल्याच्या माणसाला का करून राहिलास तू आता? दारू टाका जाऊ गेला का डोकसा काम करते का मामा? जर तुझी पोरगी गिरकी आली तर हा येते एक एक व्यक्तीची वेळ आहे का आता? दिमाग खराब करते ते का माझ्याकडे? का करतेस का आता तू फक्त माझी गोष्ट ऐक ना. का करायचा म्हणजे का पाणी जास्त होईल का काय नाही हो बाबा, काहीच अजिबात नाही हो. मेल्या कोंड्याला लागते पोटातली माशी खुशी मरून जाते. लवकर दे बा. अगं दे ना बघा अगं दे ना का थोडीशी उभा तर आहे का? अगं दे ना का देतो ना का? दे ना अरे माझ्याजवळ भेदभाव नाही चालेल. चल घे घे. अगं कपड्याची कोणाची वासळी नका अगं असं चालते. माझ्याजवळ भेदभाव नाही चालेल मामा. हे कोणाला एकाने मायाचा कोणाला मावशीचा नाही. पेवा जायचं दोघं हे मामाशी एकाच जिल्हा सांगतास कसे पेऊ? दिमाग खराब करते म्हणून आणली मी बाजूला तुला. का होते करते म्हणते. पण मामा मला एक सांगा, आम्ही एवढे सोंग ढोंग करून राहिलो, लोकांना एवढे बावानं पटान मामानं मावसा करून राहिलो, तरी लोकांना आमची दया नाही येऊन राहिली. पण लोक 1 रुपया आम्हाला फेकून नाही म्हणत, एक भीक नाही देऊन राहिले मामा. आता तूच विचार कर मामा, साधी गोष्ट आहे का सांग? आहे का नाही. आता तू विचार करण्याला गोष्ट आहे मामा. आता तू सांग, या लोकांच्यावर पैसा नसेल तर लोक जास्त हुशार झाले असतील मामा. जास्त हुशार झाले पक्का तुझ्या अनुभव आहे? पक्का. पक्का अनुभव आहे तुला? हे हुशार झाले लोक बयास मामा. तुला का वाटलं का हे जरी हुशार झाले असतील का नाही मामा, याच्यापेक्षा काय आम्ही कमी हुशार नाही मामा. पैसे कसे कमवायचे तर मला विचार नका, जबरदस्त आयडिया आहे माझ्याकडे. अरे फक्त विचार नका तू कोणती आता. अगं तू कोणती का तू फक्त मर नका. मी का बरं मरावत असेल तर तू मरला पण तू मराच्या नाव कावणी एवढा दलदला भेटस मामा. कावणी एवढा दलदला भेटस तू. हा. अजून उद्या तुला मरण्याचा का करतात जगून तू? नाही तू वाचणार आहेस का मी तसं नाही म्हणून मामा. तू मेलास आहे, तुझ्या पोरी सांभाळसाठी मी आणा ना. आता याची पोरगी आली कुठून आता तुला पक्का माहिती आहे पोरगी तुझी म्हणू का मामे जीव पोरगी तुला खराब म्हणून फालतूच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ मामा. तू फक्त मर. तू मेलास का तुझ्या सद्गतीसाठी मी पैसे मागतो लोकांना. देतील ना पैसे अगं पिण्या नाही दिले तर डोळ्यानं मारीन तुला अरे पैसे देतो तू हा. फक्त कुटारलं बरोबर कसं पैसे नाही देतो पाहू मामा. पाहू बरं आता तुझं. मर पटना मग मामा चांगली व्यवस्थित झाली. व्यवस्थित म्हणजे चोपड्या जागेवर मरू मामा. खालकोट जागेवर नको मरू.
मेलास का ग मामा? मामा मेलेला माणसाचा उठून सांगते का मेलो का म्हणत? तुझ्या मेलास का?